अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामीरायांकडे प्रार्थना करा। चराचराच्या सर्व शक्तींनो, ही आमची प्रार्थना करा। आम्हाला निर्भय निर्मळ उजळू द्या जीवना। विद्येवर निष्ठा ठेवूया, उद्योगाची कास धरूया। साहस शिकवा, संयम शिकवा, द्या जीवन चेतना। नको कधी गर्व यशाचा, नको कधी आळस कामाचा। द्वेष कुणाचा नको कधीही, फुलवा सहभावना। रक्षण करणे या सृष्टीचे, वाटो आम्हा ती मोलाचे। ममतेची आणि समतेची द्या आम्हा प्रेरणा। हे स्वामीराया, आम्हा सगळ्यांना सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा। मित्रांनो, असेच प्रेमळ स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला सर्व नोटिफिकेशन मिळत राहतील। मित्रांनो, एक लक्षात ठेवा की तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होणारच आहेत, फक्त तुम्ही स्वामींकडे ती प्रार्थना मनापासून केली पाहिजे। मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा, स्वामी, मी मनापासून तुमच्या चरणी माझी इच्छा ठेवत आहे आणि ती इच्छा तुम्हाला माहिती आहे। ती माझी इच्छा पूर्ण मनोभावे तुम्ही पूर्ण करा आणि मी तुमची सेवा अगदी निर्मळ मनाने करते आणि आम्हा सर्वांना सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा। आणि मी पण स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुम्ही सर्वजण सुखी समाधानी आणि निरोगी राहोत आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीशी कायम राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, एवढेच म्हणा, किती कसलो तरी नव्याने सुरुवात करेन, पण हार कधीच मानणार नाही, कारण माझे स्वामी महाराज माझ्या सोबत आहेत आणि कायम ते माझ्या सोबत राहतील। आपल्या सोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारे पुढे कसं वागायचं ते शिकवतात। म्हणून माणसांचे महत्त्व आयुष्यात मोलाचे असते, मग ते येणारे असोत वा जाणारे असोत। त्यामुळं तुम्ही माणसांना महत्त्व द्या, पण तितकेच द्या जितके ते आपण सहन करू शकू। भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आहे, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आहे, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ आहे आणि सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ आहे। म्हणून फक्त मुखात एकच नाव ठेवा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मीही चुकू शकतो, हे एकदा मान्य केले की पुष्कळसे वाद आणि विरोध हे कमी होत असतात। म्हणून आपण कधी कमीपणा घेतला तर आपल्याला काही कमी वाटू देऊ नका। आपण कमीपणा घेतला, शरण गेलो तर आपल्याला भरपूर काही गोष्टी समजायला मिळतात। कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतकी सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेही नाही। आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज लागत नाही आणि त्याला त्याची गरजही पडत नाही। जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करू नका, नाहीतर तुम्हाला तुमचे कर्म हे फेडावे लागतील आणि मग तुम्ही नंतर फक्त स्वामींकडे प्रार्थना कराल तर ती प्रार्थना मान्य होणार नाही, कारण तुम्ही दुसऱ्याला दुखवून स्वतःच्या सुखासाठी काही चुकीच्या गोष्टी केल्या तर स्वामींना ते सहन होत नाही। आपल्या जीवनात तुम्हाला तुलना इतरांशी करून बसू नका। सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते बरं। जेव्हा त्यांची वेळ असते ना, तेव्हा ते दोघेही चमकत असतात आणि त्यांच्या वेळेवर त्यांचं काम ते करत असतात। तसे आपल्या जीवनात काही क्षण येतील, मग ते चांगले असतील का वाईट असतील, मग त्यांची काळजी तुम्ही अजिबात करू नका। ते क्षण येतील आणि जातील, फक्त तुम्ही तुमचं काम करा आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची भक्ती आणि त्यांची सेवा करा, मग तुम्हाला फळ निश्चितच मिळेल। आपल्या जीवनात घेण्यासारखे काय असेल तर ते ज्ञान आहे, देण्यासारखे काय असेल तर ते दान आहे, आणि बोलण्यासारखे काय असेल तर ते सत्य आहे, आणि सोडण्यासारखे काय असेल तर तो अहंकार आहे। आणि या सर्व गोष्टी म्हणजे आपले संस्कार आहेत, आणि जे आपल्याला माता पितांच्याकडून आपल्या जन्मापासून मिळतात। त्यामुळेच एक माणूस म्हणून समजा पुढे ताठ मानेने उभा राहतो। म्हणून लक्षात घ्या, तुम्ही कसे वागता आणि कसे बोलता त्याच्यावर सर्व काही गोष्टी अवलंबून असतात। मित्रांनो, आयुष्यात कुणी समजून घेतलं नाही तरी चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही। एवढंच फक्त तुम्ही मनात धारण करायचं आणि लक्षात ठेवायचं, काहीच मिळत नाही ना या जगात मेहनतीशिवाय, मग आपली स्वतःची सावलीही मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय। मग तसंच असतं, तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागते आणि मेहनत ही करावीच लागते। स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही बरं। दुःखांचंही तसंच आहे, काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी। मग स्वामींचा तो आपल्याला वचन आठवायला हवं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मग ते वचन आठवलं की आपल्या शरीरामध्ये एक वेगळीच एनर्जी येते आणि मग आपण परत चांगल्या गोष्टींना सुरुवात करू शकतो।
मित्रांनो, दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण त्याचे कर्म फिरून त्याच्या जवळच येत असतात आणि त्याला त्याची शिक्षा मिळत असते. एक लक्षात घ्या, चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती चूक कशी सुधारायची हे सांगणारे खूप कमी असतात. त्यामुळे अशा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असतील ना, तर त्यांना जपा आणि त्यांना कायम तुमच्या जवळ ठेवा, कारण असे लोक तुम्हाला भरपूर साथ देतील. एक मंत्र आहे, यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मे स्वामी प्रभ समर्थवे. याचा अर्थ असा होतो की ज्याच्या केवळ स्मरणानेच जन्मस्मरणाच्या फेऱ्यातून संसार बंधनातून सुटका होते, त्या भगवान श्री स्वामी समर्थाला मी नमस्कार करतो आणि त्यांच्या शरणी जातो. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. आणि ती सावली ठेवत असताना ते आपल्या सुखाच्या सावलीत भक्तांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही करतात. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं व्यर्थ आहे. मग लोक नुसता रागराग करून सगळं काही व्यर्थ करून टाकतात. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ जगात असतो आणि त्या मनुष्याला कुठेच काही कमतरता होत नाही. मित्रांनो, माझा जन्म कुठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो. आणि असे ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे. म्हणून आपण जीवनात आपल्यावर जास्त लक्ष दिले पाहिजे. स्वतःसाठी माफी मागितली जाते ती भीक असते, आणि परिवारासाठी मागितली जाते ती भिक्षा असते. समाजासाठी मागितले जाते ते दान असते, आणि विश्वासाठी मागितले जाते ते पसाये दान असते. एवढे लक्षात ठेवा आणि तुम्हाला सर्व काही नेमके ज्ञात होईल. जगण्याची काही तत्वे आहेत. आयुष्य कधी दुसऱ्यांच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपून जाईल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. म्हणून एक लक्षात घ्या की इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका, तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते, म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने नक्कीच घ्या. नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. जीवन 2 घडींच्या डावात शेवटपर्यंत उत्सुकता टिकून ठेवणारं, पण तितक्या चपळाईनं आभाळात पोचलेल्या अस्तित्वाला जमिनीवर आणून सोडणारं एकमेव शाश्वत सत्य म्हणजे हे जीवन आहे, आणि ते आजपर्यंत कोणालाच कळलेलं नाही. मग यात आपण काय केलं पाहिजे की मीपणाची निवृत्ती व्हावी, म्हणून पहिला निवृत्ती, आणि निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही, म्हणून दुसरा ज्ञानदेव, आणि ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा होतो, म्हणून तिसरा सोपान. ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो, म्हणून चौथी मुक्ताई. आणि निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई ही 4 नावे म्हणजेच मानवी मनाच्या 4 अवस्था आहेत. एवढं तुम्ही समजून घेतलं की तुमचं जीवन अगदी चांगलं होऊन जाईल. एक लक्षात ठेवा, मन नेहमी निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले ना तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभे असते, आणि ते सत्य नेहमी त्याला जिंकून आणते आणि त्याला नेहमी जिंकवत असते. म्हणून कधी सत्याच्या पाठीमागे आपण चालायला शिकलं पाहिजे. तोल सांभाळता नाही आला तरी चालेल, पण तोंड नक्कीच सांभाळता आलं पाहिजे, आणि तोंड ज्याला सांभाळता आलं तो नक्कीच माणसं जिंकू शकतो. कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खूप प्रगती होईल. कारण समाजात दुसऱ्यांच्या घराला आग लावून स्वतःचे वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे. मग अशा लोकांना ओळखा व 4 पावलं दूर राहा, कारण अशी लोक तुमच्यासाठी नक्कीच धोकादायक असू शकतील, आणि त्या लोकांकडून तुम्हाला काही प्राप्तही होणार नाही. मित्रांनो, सत्य स्वीकारणारी, स्वतःची चूक कबूल करणारी, इतरांचं मोठेपण मान्य करणारी, दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी, आपल्यापेक्षा लहानांना सन्मान देणारी, कुणाच्याही संकटात धावून जाणारी, कुणाच्या मार्गात अडथळा न आणणारी, आपल्या कामावर श्रद्धा ठेवणारी, अशी व्यक्ती देव नसली तरी ती देवापेक्षा कधीच कमी नसते. कारण त्याने जीवनाकडून भरपूर काही शिकून घेतलेले असते, आणि जीवन काय हे त्याला समजलेले असते. म्हणून तो
सर्वश्रेष्ठ असतो. शाळेत असताना सरांनी शिकवले की एखादी रेषा न पुसता छोटी करायची असेल ना, तर तिच्या खाली तिच्यापेक्षा मोठी रेषा काढा. खूपच अर्थपूर्ण शिकवण होती, पण आयुष्यालाही ही शिकवण लागू होते. कुणापेक्षा मोठं व्हायचं असेल तर त्यांच्या चांगलेपणावर शिंतोडे उडून नाही, तर त्याचा कमीपणा दाखवून नाही, तर त्याच्यापेक्षाही मोठे चांगले काम करूनच मोठं व्हायचं आहे. आणि त्याला कसलाही त्रास आपण द्यायचा नाही, कारण आपण ते संस्कार शिकलेलो नाहीत. डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना व्यक्त करू शकतात. मग स्पर्श हा शब्दांपेक्षा चांगल्या रीतीने भावना दिलासा देऊ शकतो. पण शब्द जर योग्य रीतीने वापरले गेले तर ते डोळ्यांना ओलावून हृदयाला स्पर्श नक्कीच करू शकतात. म्हणून तुम्ही शब्दांवर जास्त भर दिली पाहिजे. मित्रांनो, मन नेहमी शांत ठेवा. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असते, कारण एका शांत मनाची अमर्यादित शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे नेहमी कधीच हार मानत नाही आणि सहसा त्याचा पराभव होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा आणि जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवतो असा योद्धा आपण झालं पाहिजे. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली नक्कीच कधी नसतात, हे लक्षात ठेवा. कारण नात्यांचे पाणवठे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात आणि अशी माणसं फक्त आपल्याला गरज असल्यावरच तुमच्या पुढे पुढे करतील आणि नंतर गरज संपल्यावर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. दुसऱ्यावर हसणे फार सोपे असते, पण दुसऱ्याकरता रडणे फार कठीण असते. त्याला अंतःकरण असावे लागते आणि ते मन तसे असावे लागते. मग तुमचे मन निर्मळ असेल तर नक्कीच तुम्हाला दुसऱ्यांच्या भावना आणि दुसऱ्यांच्या वेदना कळू लागतील. आणि एकदा का तुम्हाला दुसऱ्यांच्या वेदना कळायला लागल्या तर मग तुम्ही माणुसकीच्या जगात श्रेष्ठ होत जाल. माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो. हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे ना, की पैशावर प्रेम केले जात आहे आणि माणसे वापरली जात आहे. मग हा उलटा नियम लागू केला जात आहे. त्यामुळे सर्व माणसे तुटत जात आहेत आणि अशी माणसे तुटली तर मग जीवनात सर्व काही आपण गमावू शकतो. एवढे लक्षात घ्या, सर्व काही पैसा नसतो. आयुष्यातला जीएसटी तुम्हाला भरावा लागतो. आयुष्याच्या वाटचालीमध्ये सतत आनंदी राहिलं पाहिजे. ज्या मार्गावरून जाऊ तिथे उपयोगी ठरलं पाहिजे आणि आयुष्याचा प्रत्येकच टप्पा हा मजेशीर असतो. त्याची गंमत अनुभवली पाहिजे. शक्य होईल तिथे आयुष्यात जीएसटी लावला पाहिजे. अर्थात जी म्हणजे गुड थिंकिंग, चांगले विचार. यस म्हणजे सिंपल लिव्हिंग, साधं राहणीमान. आणि टी म्हणजे टेन्शन फ्री लाईफ, तणावमुक्त जीवन. या 3 गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तर खरंच तुम्ही समाधानी व्हाल आणि समाधानी मनुष्य सर्व काही आयुष्य अगदी आनंदात जगत असतो. मग त्याच्याकडे काहीही असो आणि कसंही असो, तो त्यात समाधानी असतो. एवढं लक्षात ठेवा की माणसाने अति सरळ व प्रामाणिक असू नये. कारण सरळ झाडे लवकर कापली जातात आणि ती तोडली पण लवकर जातात. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने. कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधी तुम्हाला एकटे पडू देणार नाही. हे पण तितकंच सत्य आहे. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात. ते तर तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात आणि तुमच्या देखील मध्ये खूप सारी शक्ती आहे. मिळवणं सोपं असतं मित्रांनो, टिकवणं तितकंच कठीण असतं बरं. आवडणं खरंच सोपं असतं, निवडणं खरंच तितकंच कठीण असतं. नाकारणं सोपं असतं बरं, स्वीकारणं भरपूर तितकंच कठीण असतं. बोलणं सोपं असतं, अंगीकारणं तितकंच कठीण असतं. तोडणं सोपं असतं, पण जोडणं तितकंच कठीण असतं. गमावणं सोपं असतं, गमावणं तितकंच कठीण असतं. थांबवणं सोपं असतं, थांबवणं तितकंच कठीण असतं. आणि हसणं सोपं असतं, हसवणं तितकंच कठीण असतं. अडखळणं सोपं असतं, सावरणं तितकंच कठीण असतं. फुलणं सोपं असतं, पण बहरणं तितकंच कठीण असतं. आणि या ज्या ओळी मी आता तुम्हाला ऐकवल्या, त्या ऐकताना तुम्हालाही कळलं असेल की या ओळींमध्ये किती छान अर्थ लपून राहिलेला आहे. आणि तो अर्थ आपण समजून घेतला तर जीवन आपले अगदी चांगले होऊन जाईल. स्वतःचाच रुबाब स्वतःच्या पायावर उभा नाही, हे किती जण जाणतात. मग खुर्चीच्या 4 पायांनी ताकद फार वर्ष पुरत नाही. काही माणसांची तर रिव्हॉल्विंग खुर्ची असते आणि नावडत्या माणसांचे त्यांना झटकन पाय फिरवता येते. मग राज्यकर्त्यांची खुर्ची, विरोधी पक्षांच्या नेत्यांची खुर्ची तर अनेकांच्या खांद्यावर असते. मग तो खांदा खुर्चीऐवजी खुर्चीवरच्या माणसाला देण्याची वेळ फार अंतरावर नसते.
आणि खुर्चीपेक्षा माणसांना जिंकावं ते जास्त सोपं असतं. त्यासाठी काय लागतं, हे हसतमुख चेहरा आणि इतरांपेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहणं एवढंच लागतं. मग तुम्ही एवढे प्रामाणिक राहा की समोरचा तुमचा फायदा घेऊ शकणार नाही, आणि जर घेतला जरी तर त्याच्या कर्माचे फळ त्याला नक्कीच मिळतील. स्वामींनी आपल्याला जे काही दिले आहे ना, त्यामध्ये सुख मानून आनंदाने राहणे महत्वाचे असते. मोठेपणा काही कामाचा नाही. जैसे ठेविले स्वामी तैसे राहावे आनंदाने. आपण जगाचा तो पालनहार आणि आपण त्याचे दास. हेची किती थोर भाग्य आपले, आणि सोबत आहेत स्वामी महाराज. मग कशाला कोणाची भीती आहे, आपल्यासोबत स्वामी महाराज आहेत. मित्रांनो, पशु जसा हिरवा चारा दिसला की भांबावतो, तसा मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याचा विषयात गुंततो. म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरु सेवा हा विषय द्यावा, कारण इतर कामक्रोधी विषय तुम्हाला बुडवणारे आहेत, आणि एकमेव असा सद्गुरु सेवा विषय तुम्हाला भवसागर तरुण देणार आहे. आता नाही तर मग पुन्हा कधीच नाही. म्हणून स्वामींची सेवा नक्कीच तुम्ही केली पाहिजे. आणि स्वामींचे नामस्मरणाचे भरपूर महत्व आहे. ते महत्व कसे की तुम्ही जेव्हा स्नान करताना नाम घेतले ना, तर ते तीर्थस्थान होणार असते, आणि भोजन करताना नाम घेतले ना, तर मग तो महाप्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना तुम्ही नाम घेतले तर तो नक्कीच महाप्रसाद होईल. झोपताना नाम घेतलं ना, तर ती ध्यान निद्रा होईल. काम करताना तुम्ही जर नाम घेतले ना, तर कर्म भक्ती होईल. घरात नाम घेतले तर ते मंदिर नक्कीच होईल. म्हणून नामस्मरण तुम्ही कुठेही कशीही करू शकता, फक्त तुमच्या मनात निर्मल मनाची भक्ती पाहिजे. स्वामी म्हणतात की तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला केव्हाच दिलंय. एक वेळ मला नाकारलेस तरी चालेल, पण त्या उत्तराला नाकारूच नकोस. कौन सा सवाल लिए कंधे पर भटक रहा है तू, दर दर उसका जवाब दिया खुद तेरे साथ रहकर, असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपल्या प्रश्नांची उत्तरं स्वामी काही मार्गाने देत असतात, पण ते आपल्याला समजत नाही. मग ते आपण समजून घेतले पाहिजे. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असे स्वामी म्हणत आहेत. असा मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील आणि समोरच्याचं मन दुखावणार नाही ना, याची तर काळजी घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना, याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दाची किंमतच नाही, अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणं सोड आणि आता शांत राहा. स्वतःची ऊर्जा वाढव आणि ती नामस्मरणामध्ये दे. नक्कीच यशस्वी होशील, कारण नामस्मरणाने सर्व मार्ग खुले होतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जवळचा माणूस कोण असतो? सुखात आठवण नाही आली तरी चालेल, मात्र दुःखात सर्वात प्रथम जो आठवतो ना, तो खरा आपल्या जवळचा माणूस असतो. आणि ज्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हसण्यापेक्षा त्याच्या खांद्यावर डोके ठेवून मनसोक्त रडता येईल ना, तो खरा आपल्या जवळचा माणूस असतो. अख्खी दुनिया विरोधात गेली तरी चालेल, मात्र तो सोबत हवा असं ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटते ना, तो खरा आपल्या जवळचा माणूस असतो. असा हा जवळचा माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तो कधी कधी रक्ताच्या नात्यात असतो, तर कधी मैत्रीच्या नात्यात असतो. अशा व्यक्तीला सदैव जपून ठेवा. त्याला कधीही आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका. मग बघा, नक्कीच तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल. मित्रांनो, एक कटू सत्य आहे, आणि ते म्हणजे कसं की येत्या 10-15 वर्षामध्ये एका आधीची पिढी एक जग सोडणार आहे. आणि कटू असलं तरी ते सत्य आहे, कारण हे जग कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत. ते सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, आणि पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे, फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यातून भेटणाऱ्यांची आस्थेने चौकशी करणारे, दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे, अन्नधान्य वाया जाऊ नये म्हणून बेताने स्वयंपाक करणारे, आणि तरीही उरलं तर गरिबाला देणारे, आणि दुसऱ्या दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे, पाहुणे रावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहुणचार करणारे, आणि आपापले सण धांगडधिंगा न करता साधेपणाने साजरे करणारे, व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा तुटला तर चिटकवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून, आणि जुन्या बन्यान गलिमात्र होईलपर्यंत वापरणारे, आणि उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे, फक्त बाहेर घालायच्या कपड्यांना इस्त्री करणारे, खिशातला पैसा जपून वापरणारे, आणि शक्यतो घरीच जेवणारे, असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. आणि ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांच्या बरोबर जाईल. समाधानी, साधे, अर्थपूर्ण,
दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं. ही शिकवण या जगातून कायमचीच नाहीशी होईल आणि त्यानंतर राहील फक्त स्वार्थ, अविश्वास, चैन आणि दगदग आणि असंवेदनशील मन आणि भकास कोकडेपणा आणि मोबाईलवरची कृत्रिम अगत्य आणि सारं आभासी तथाकथित जीवन. आणि जीवन कोणत्याच कामाचं राहणार नाही, मग ते फक्त मोबाईल पुरता राहील. मित्रांनो, आपण काही झालं तरी आपल्याला मन वाचता आलं पाहिजे. समोरच्याला त्या मनाला जपता आलं पाहिजे. डोळ्यातल्या आसवांनाही पुसता आलं पाहिजे. वेड्या ह्या मनाला दुःखात सुद्धा सहज असं हसता आलं पाहिजे. मनाच्या कोपऱ्यात फक्त अतूट विश्वास पाहिजे. हरवलेलं प्रेम जिंकता आलं पाहिजे. खरंच या मनाला जपणारं एकतरी असं वेड मन पाहिजे आणि ते मन आपल्याला समजून घेणारं पाहिजे. मित्रांनो, जीवनात काही गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे. जसे लोकांना गमवायला विसरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. स्वतःचं स्पष्टीकरण कधीच देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता ते कधीच सोडून जाणार नाहीत आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही त्यांच्यावर जीव जरी वळवून टाकला ना तुम्ही, तरी ते तुम्हाला तुमच्या सोबत ते राहणार नाहीत, ते निघून जातील. म्हणून एक लक्षात घ्या की कोणती माणसं जात आहेत त्यांच्या पाठीमागे पळत बसू नका. तुमचा स्वार्थ आणि तुमचं जीवन बघा. माणूस चार खांद्यावर शांत झोपला की सगळ्या जिवंत आत्म्यांच्या भावनांना उधाण येतं. गंगा यमुना काही खऱ्या तर काही खोट्या अगदी दुथडी भरून अमर्याद व्हायला लागतात. आणि चार खांद्यावर झोपलेला व्यक्ती दोन पायांवर चालत असताना मात्र त्यांची विचारपूस सुद्धा करायला वेळ नाही. त्यांच्या वेदना, त्यांचं दुःख, त्यास कुठंतरी ओसाड वाळवंटात हरवलेलं अस्थिर मन, या सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वार्थापलीकडे कोणालाही दिसत नाहीत. माणूस मेल्यावर जबरदस्ती हुंदकी देणारे अश्रुद्रोही सजीव कुठल्या तरी विचित्र प्रजातीचे आहेत असं समजणं बरं पडेल. कारण सामान्य व्यक्तीला अथवा प्रजातीला नाटकाचं प्रशिक्षण भेटतंच कुठं? माणूस कुठल्याही शाळेत, कुठल्याही पुस्तकात कोणीही न शिकवता एक गोष्ट शिकला, आणि ते म्हणजे दिखावा. दाखवत राहायचं फक्त. मनात काय काळा बाजार आहे ही शोधणारी यंत्रणा जर आलीच ना, तर एकही मुखवटा टेस्टिंग लाईन मध्ये उभा राहील असं मला तरी वाटत नाही. आणि राहिलाच तर यंत्रणेलाही फेल करणारी कला माणूस नक्कीच अवगत करून घेईल. आणि यावर पूर्ण विश्वास आहे. आणि माणूस कधीच सुधारणार नाही एवढं तर फिक्स आहे. म्हणून मित्रांनो, स्वतःवरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो ना, तेव्हा माऊलींची कूस बनून शब्द मला जवळ घेतात आणि लाजीरवाने असे जिने अपमानाचे जगत जातो. प्राण चुंबून घुसमटलेले शब्द सखेचं धीर देतात आणि अंधारून येतात दिशा, चार भिंती एक छप्पर. काळो खात बुडून जाते झाडे खातात मुकाट मार, चिकचिक माती रपरप पाय ठणठणणारी जखम जशी. असे होते मन आणि शब्दच होतात सहप्रवासी. प्रवासाच्या सुरुवातीला वळण वेड्या मार्गावरून मरण येते कवेत घेऊन, माझ्या आधी शब्दच त्याचे स्वागत करतात. ऋणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो आणि प्रारब्धाच्या प्रकाशधारात ऋणाईत गाणे गातो. आणि हे गाणे मी जीवनाबद्दल गात असतो. वयानुरूप आपण किती गोष्टी आपोआप सोडल्या ह्याचा आढावा घेणंही फार मजेशीर होतं. गांबोळलेली चिंच अनेक वर्ष खाल्ली नव्हती आणि अशा गोष्टी आपण विसरत चाललो आहे. आणि आपण बालपणात काय काय गोष्टी केल्या त्या सगळ्या आपण विसरत चाललो आहे. आणि त्या गोष्टी आपल्याला आता परत कधीच भेटणार नाही, कारण त्या आठवणी आता परत कधी येणार नाहीत. कधी वाटतं भरभरून बोलावं, मनातलं सगळं तुला सांगावं आणि मग तुझ्याकडूनही काही ऐकावं. आणि मग माझं काही ऐकलं नाहीस तरी चालेल ग, मला काही ऐकवलं नाहीस तरी चालेल ग, पण मला तू हवी आहेस आई. आणि आयुष्याच्या अवघड वळणावर पाय डगमगतील तिथे सावरण्यासाठी, दुखले खुपले पाहण्यासाठी, माझे डोळे आपण पदराने पुसण्यासाठी, तुला बिलगून राहण्यासाठी मला तू हवे आहेस आई. आणि ज्याच्या आयुष्यात आई वडील नसतात मग तो भरपूर काही गमावून बसतो. मित्रांनो, आई वडील ही खूप आवश्यक गोष्ट आहे. एक लक्षात ठेवा, सवयी आपल्याला खूप असतात, आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात, पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का ते बघायला हवं. रोज तेच तेच करून तेच परिणाम मिळतील जे आतापर्यंत मिळत आहेत. त्यासाठी आपल्याला सवयी बदलाव्या लागतील आणि जे आपल्याला आपल्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जातील त्या सवयी आपल्याला आत्मसात नक्कीच करायला लागतील. नक्कीच नातं कुठलेही असो, त्यासाठी आपण घेतलेले एफर्ट्स, भावनांची केलेली गुंतवणूक महत्वाचीच नसते. आणि आपल्या व्यक्तीच्या चुका स्वीकारणं घेणं हे आपलं काम असतं. पण जिथे तुमची किंमत नसेल किंवा समोरची व्यक्ती तुमचा फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करत असेल ना, तर फरक नाही पडत ती व्यक्ती किती महत्वाची आहे. तिथून हसत हसत दूर होऊन जावं. कारण नातं कुठलंही असो, जी व्यक्ती तुमचा आदर करू शकत नाही, तुमचा स्वाभिमान जपू शकत नाही,
ते तुमच्या सुखादुःखात तुमची साथ तरी काय देईल. म्हणून स्वाभिमान जपा. गर्व बाळगणारे अनेक येतील आणि अनेक जातील सुद्धा, पण तुमचा स्वाभिमान तुम्ही गमावला नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. कोणाच्या मनात आपल्या बाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमीच सुख कमी व दुःख जास्त होईल. कारण माणसं वरून जशी दिसतात ना, तशी आतून तशी कधीच नसतात. खायचे आणि दाखवायचे दात नेहमी त्यांचे वेगवेगळे असतात. त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल ना, तर स्वतःच्या बाबत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच. हेच स्मरणात धरा आणि आपण जिवंत असू तोपर्यंत जी दुनिया सुंदर दिसते आणि सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्वाचे असते. आणि ही विचारधारा खूप छान आहे. माणूस म्हणून जन्मलेला माणूस माणसासाठी जगत असतो. आपल्या सीमित आयुष्याला नवे अर्थ लावत असतो. मनातल्या लहरींवर स्वार होऊन माणसांच्या समुद्रात पोहत असतो. एखाद्या मोठ्या लाटेखाली चिंब भिजत असतो. किनाऱ्यावर असताना तोच त्यात लाटेची वाट पाहतो. इतर लहान लहरी आल्या तरी तिथेच बसून टिप्प गाळतो. आणि रागवलेल्या माणसालाही सागराकडे जावं लागतं आणि दुसऱ्या माणसांच्या लहरींनाही आपल्या कवेत घ्यावं लागतं. माणसांचा हात धरून चालणारा माणूस मी आणि हरवलेल्या लाटेला शोधणारा माणूस मी. खडकांवर आदळूनही खिडकणारा माणूस मी. बर्फासारखा थंड तरी पिघळणारा माणूस मी. क्षितिजावरील आकाशांकडे पाहणारा माणूस मी. रोज मावळत्या सूर्यासंगे उगवणारा माणूस मी. आणि असाच माणूस आपण आयुष्यात शोधला पाहिजे आणि असाच माणूस आपण व्हायला पाहिजे. कित्येकदा आज्ञात नियतीचे आपण पचवत राहतो, पण हवा कोपरा मनाचा आतून जळत राहतो. निशब्द होऊन आपण आतून कोसळत राहतो. झटकून सारे मळब झुंगारून वार सारे हिंमतीने पुन्हा एकदा झोपटून दंड उभे राहतो. तोच यथा जशी जिंकतो आणि फक्त तोच जिंकतो आणि या जगी तोच जीवनात जिंकत असतो. शरण आल्याने फरक पडत नाही. रिअलायझेशन केवळ पाय पकडून होत नाही. क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक असतो. क्षमा मागणं, चूक कबूल करणं हा बहाणा असतो. पुन्हा पहिल्याच्या मार्गावर जाण्याचा तो नक्कीच परवाना असतो. कारण वाकावं लागलं याचा खोलवर राग त्यांना असतो. कुणाला तरी अपमान केला, असभ्य उद्वार काढले याचा त्यांना अपमान वाटतो आणि आपल्या प्रतिमेला तडा गेला असं त्यांना वाटत असतं. तो साधण्यासाठी माणूस क्षमा मागतो. आपण मूळचे तसे नाही आहोत हे ठसवण्याचा तो दुबळा प्रयत्न असतो. क्षमा मागण्याने पुन्हा पहिल्यासारखं वागण्याची मोकळीक मिळते. त्याऐवजी आपल्याला क्षमा कोणत्या कारणासाठी मागावी लागत आहे याचं आत्मनिरीक्षण करावं लागतं. आणि मग नंतर तोच व्यक्ती आपल्या वाट्याला येऊन आपलं सर्व जीवन बर्बाद करून टाकतो आणि आपल्याला परत पहिल्यासारखं जगू देत नाही. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात आणि सर्वांच्या जीवनात जो इतरांना संपवण्याची तयारी करत असतो ना, तो स्वतःला वाचवण्यात नक्कीच कमी पडत असतो बरं. आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो ना, तो स्वतः कधीच संपत नसतो. हीच नियती असते. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता कधीच त्याची वाट लागते ना, हे त्याला सुद्धा आयुष्यात कधीच कळत नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा ना स्वतः चांगल्या वाटेला लागा आणि कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे त्यांचे कार्य नक्कीच करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो बरं, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस नक्कीच तुम्ही बना. कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा होत नाही. म्हणून कर्माचा हिशोब करताना सर्व काही तुम्ही बघितले पाहिजे. जन्म नाही, मृत्यू नाही, हाती आपल्या काही नाही, तरी हा खेळ चालूच असतो. हा माझा, तो तुझा. अंदाज आपल्याच मनात सुरू असतात. काही प्रश्नांना उत्तरे नसतात, विचारांना नसते सीमा. तरी जगणे हे सीमित असते. प्रकाशातून चालताना ही डोळ्यांसमोर अंधारी येते. कारण बुद्धी आपली भ्रमित असते. म्हणतात जीवन हे सुंदर असते का, मग दुःखच त्यात भरमसाठ भेटते. आणि कदाचित काही प्रश्नांची आपल्याकडे नक्कीच उत्तरे नसतात. मित्रांनो, माणूस नावाचं एक झाड असतं. रंग, रूप, आकार विविध, तरी सर्वांचं मूळ एकच मन असतं. आणि त्या मनाच्या गाभ्यातून बीज अंकुरतं आणि प्रत्येक दिवसाचं पान उगवतं, नवं खुलतं, जुनं गळतं आणि कधी आठवणींच्या फांदीवरती हिरवा फुलोरा बनून टिकून राहतं. माणूस नावाचं एक झाड असतं. प्रत्येक ऋतूचा अनोखा रंग, गंध आणि पिवळा वृक्ष, ओला हिरवा वृक्ष, लाल गुलाबी सौंदर्य पानात खुलतं आणि जुनी कात टाकून ऋतुरंगात नातं. कधी मायेच्या ओल्याव्यास तरसतं, कधी मायेने कुसुमांचा सडा पाडतं, कधी बनांच्या हिरव्या दाढीत रमतं, कधी एकटेत एकांत अनुभवतं आणि कधी वादळ वारा कवेत घेतं.
दुःखाच्या पुरात दृढ आधार बनतं. जीवन संघर्षात ओळपळून छाया देतं आणि रखरखत्या वाळवंटात आसरा देतं. वृक्ष नव्हे कल्पवृक्ष ते बनत असतं आणि माणूस नावाचं एक झाड नक्कीच आपल्या जीवनात असतं. कधी अंतर्मुखी मूळ खोली गाठतं, पातळ शोधताना स्वर्गात पोचतं. मग चांदणं लिहून झाडं चमचमतं, गोड फुलं फळांचा पाऊस पडतं आणि असंच एक माणूस नावाचं झाड आपल्या आयुष्यात असतं. मित्रांनो, वेळेनुसार सारं काही बदलत जातं आणि फक्त पोकळी उरते आणि रिक्त जागा नेहमी भरले असतं असं नसतं. काही गोष्टी गेल्या की निघून जातात, त्यांना परतीचा मार्ग हा कधीच नसतो. एक लक्षात घ्या, निघून गेलेले सारं बोचत असतं, त्याची कमतरता भासत असते. किती जरी प्रयत्न केला विसरायचा तरी आपण ते विसरू शकत नाही आणि त्या गोष्टींचा मागे उरलेल्या खुणा तिच्या नसण्याची जाणीव करून देतात. माणूस अंतर्मुख होऊन जातो, पण तो विसरतो. जोवर प्याला रिक्त होत नाही तोवर तो नवीन गोष्टीची चव चाकू शकत नाही. भलेच गमावलेली गोष्ट परत येऊ शकत नाही, पण बऱ्याच वेळा जे गमावलं आहे त्यापेक्षा भन्नाट गोष्ट भेटते आणि आपल्याला फक्त आपण स्वीकारावं नवीन गोष्टींचं अस्तित्व असतं आणि ते अस्तित्व आपण स्वीकारलं तर सर्व काही गोष्टी आपण सफल बनवू शकतो आणि सर्व काही गोष्टींमध्ये आपण चांगल्या रीतीने काम करू शकतो. माणसं सध्या एकमेकांना भेटत नाहीत. खरीखुरी आत्ता भेटूया का कधीतरी? खूप झाले फोन मेसेजेस, प्रत्यक्ष भेटून बोलूया तरी. संवाद थोडा येईल साधता, डोळ्यात आनंद येईल वाचता. मने एकमेकांची होतील रीती, प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद किती. मग भेटूया कधीतरी, हातात हात घेऊन बोलूया तरी, एकमेकांना पाहण्या भेटू तरी, प्रत्यक्ष भेटीचा आनंद घेऊ तरी. यासाठी ठरवा भेटूया तरी, मग भेटूया का कधीतरी. मग असं भेटण्यानेच माणूस काही गोष्टी या मनातून मोकळ्या करत असतो आणि समोरच्याला सांगत असतो. काही गोष्टीपासून स्वतःला योग्य वेळी अलिप्त करता आलं पाहिजे. अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी ते अत्यंत गरजेचं असतं. घुसमट, चलबिचलता, नकारात्मकता, नैराश्य या सर्वातून माणूस योग्य वेळी मुक्त व्हायला हवा आणि ती योग्य वेळ म्हणजे आज, आत्ता, या क्षणी. सभोवताल किती नकारात्मक असला तरी जी व्यक्ती सकारात्मकता तोडत नाही तीच व्यक्ती संकटाशी चार हात नक्कीच कळू शकते. वाईट वेळ काय हो, सर्वांवरच येत असते, पण या वाईट वेळेत जी व्यक्ती स्वतःला व कुटुंबाला धीराने सांभाळते ना, त्याच व्यक्तीला आयुष्याचे मर्म कळायला असते आणि हे मर्म ज्याला कळाले त्याला मग सर्व काही एकदम चांगले वाटत असते आणि त्याला सर्व काही समजत असते. कुणाचं तरी असहाय्य असणं आपल्याला बदलता येत नाही हे त्रासदायक असतं. तो व्याकुळ होतो, असावा मिळतो आणि गाळतो. त्याचा श्वास थरथरत असतो आणि आपण त्याचा हातात हात घेऊन चोळू शकतो. वाटलं तर कुशीत घेऊ शकतो, पण त्याचं दुःख मिटवू शकत नसतो. त्याचं मन किती दुःखाच्या सीमा गाठून गोठलं असेल याचा अंदाज येतो आणि आज ते आपल्या समोर विरघळून आपल्याला गोठवत असतं. अशा वेळी आपल्या चांगल्या नशिबावर खुश व्हावं की आपल्याच माणसाच्या सततच्या दुःख आयुष्यामुळे दुःखी ही द्विधा असते आणि हे चक्रच किती निष्ठुर आहे. आपण सुखात असताना आपल्या आजूबाजूच्या माणसांना दुःखात असणं असं सुख पोकळ वाटत राहतं आणि काहींना वडोपालजीत मिळून जातं सगळंच. काही जण संघर्ष करतात आणि मिळवतात, पण सतत संघर्ष करूनही ज्यांच्याकडे उमेदच उरत नाही त्यांना पाडगावकरांसारखं या जन्मावर, या जगण्यावर आणि श्रद्धेचा प्रेम करावे शब्द खरे वाटत नाही. म्हणून आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपल्याला पहिलेपासून मिळाल्या असतात तर काही गोष्टी आपल्याला नंतर मिळवून घ्यावे लागतात आणि हे एकच आपण शाश्वत सत्य मानलं पाहिजे. निरोप नेहमी कठीणच असतो ना, मग तो कुठला आणि कुठलाच कुणाचाही असो. आपल्याला कुठल्याच गोष्टीला आनंदाने निरोप देणं जरा अवघडच असतं. पहिल्या दिवशी मुलाला शाळेत सोडल्यावर आई वर्गाबाहेर रडत बसते. मुलीची सासरी पाठवणी गेल्यावर तिचे वडील आणि अगदी खिन्न होऊन जातात आणि शाळेच्या शेवटच्या दिवशी आपल्या बेंचला बघूनही भावना अनावर होतात. आणि मित्राचं असो वा पार्टनरचं असो, कायमस्वरूपी सोडून जाणं असो, आपल्याला पूर्णपणे तोडून जातं. ज्या गोष्टीला, ज्या व्यक्तीला, ज्या ठिकाणाला तुम्ही जवळच समजत असाल ते निघून गेल्यावर त्याची आठवण कधी ना कधी येतेच आणि नकळत एक अश्रू डोळ्यावर तळवून जातो आणि मग तो अश्रू गेल्यावर नक्कीच आपल्याला थोडंफार तरी रडू येत असतं आणि आठवणींमध्ये आपण गुंतून जात असतो. मित्रांनो, आयुष्यातील आनंदाचे क्षण, उपेक्षांची उंदके आणि दुःखाचे कड आणि आवर घातलेले आवेग हे ज्याचे त्यालाच माहिती असतात. एकदा तरी साक्षीदार असा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा आणि यासारखी इच्छा पुरी न होणे यासारखा शाप नाही, पण साक्षीदार मिळून त्यातली उत्कटता, त्याला न कळणे यासारखी वेदना नक्कीच नाही. आणि मग ती वेदना आपल्याला होत असते. खूप स्वप्न तुटतात, जे व्हायचं ते होत नसतं. साऱ्या अपेक्षा, इच्छा मातीमोल होतात आणि जे ठरवलं होतं
तेच काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. आणि अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस होतात आणि नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात आणि त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल. वाईट वेळ निघून जाईल, सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. आणि असं घडतं. वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाट पाहिली की सर्व सुख झोळीत येऊन पडतात आणि अपेक्षापेक्षा जास्त भेटतं. निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आणि काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस नक्कीच आपोआप येत असतात. आपल्या व्यथा स्वतःला जेवढ्या तीव्र वाटतात ना, तेवढ्याच त्या इतरांना मामूली वाटतात. हेच एकटेपणा, पोरकेपणा. केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही आणि जीवनात असंच असतं असं म्हणतो. स्वतःची समजूत स्वतःच घालतो, पण कुठेतरी ठिणगी पेटते आणि मग सगळं खाक होतं. आणि असं हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं. मला स्वतःला जळायला आवडतं, कारण ज्याला आज आहे, जळून जाण्याची ताकद आहे, तोच माणूस आहे आणि तोच फक्त. पण त्याच्या वेळेला मला हे असं कापराचं जळणं आवडत नाही. हाच कारण माझं मागं काहीतरी उरत नाही. तसं जळणं नको. राखेच्या रूपात का होईना मागं काहीतरी राहायला नक्कीच हवं. आणि आपण आयुष्यात मागं काहीतरी टाकून जात असतो. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ना, ती नेहमी समाधानातच असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही. ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार आहे ते जंग जंग पछाडलं तरी मिळत नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळे येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आहेत आणि मागण्या आहेत. मग तो तुम्ही मागण्या त्या निसर्गाकडे करा. ते निसर्ग तुमच्या मागण्या नक्कीच अस्तित्वात आणून देईल. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न तुम्ही केला नाही पाहिजे, कारण ते पाऱ्यासारखे असतात बरं. तुम्ही जेव्हा त्यांना दुखावतात ना, तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर ते हळूच व शांतपणे तुमच्या सहवासातून नक्कीच निघून जात असतात. आणि मग ते एकदा निघून गेले की ते परत कधीच येत नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमचे आयुष्य मन मोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे. बाकी तर फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत. नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही. जीव तेव्हाच जातो जेव्हा पोहता येत नाही. परिस्थिती कधीच समस्या बनत नाही. समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला परिस्थिती हाताळता येत नाही. आणि एकदा की परिस्थिती आपल्याला हाताळता आली, मग सर्व काही नीट व्हायला लागतं. पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आपण बेसावत असताना चिंब करून सोडते. त्यातले काय लुटायचे याचे आकलन होण्यापूर्वी ती लाट ओहोटीप्रमाणे दूर गेलेली असते आणि आपण तसेच काठावर नितळत्या सुखाला स्पर्श करीत राहतो. हवे असलेले सगळे देऊन कुणीतरी चुकल्यासारखे वाटत असते आणि मग आपल्या जीवनात आपण सगळं काही चुकत असतो. मग तसं वाटून घ्यायचं नाही. आपलं जीवन सुखात आणि आनंदात जगायचं. खरं सांगायचं झालं तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काल संपतो, वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही. त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक करू नका, कारण स्वारी बोलल्याने सगळ्या चुका माफ होतात नसतात. काही चुका त्यांच्या मनात राहत असतात. मित्रांनो, जर ठरले आहे तर ते घडणारच आहे. तू ढासळताना मी कोसळणारच. अंदाज ढगांचा जर ठाम निघाला, भरून असू दे पाऊस पडणारच. शेवट झाल्यावर सुरुवात कशाला, या सुरुवातीला शेवट असणारच. दोघात असू दे मग लाख दुरावा, कक्षेत सुखाच्या दुःखी फिरणारच. भर दिवसा डवळ्या जर घडल्या भेटी, रात्री अपरात्री त्या आठवणारच. अर्ध्या उचकीला जर तो आठवतो, त्यालाही तेव्हा ठचका बसणारच. मी बंद करू का दरवाजा खिडक्या, तू आल्यानंतर घर दळवळणारच. मग असं असतो की आपण सर्व काही केलं तरी आपण आपल्या आयुष्यात काहीतरी मागे सोडत असतो. मग त्याच्या आठवणी आपल्या सोबत राहत असतात आणि त्या आठवणी जगून आपण पूर्ण आयुष्य काढत असतो. मग मित्रांनो, तुम्ही तुमचं आयुष्य कसं काढता आणि कसं जगता हे त्याच्यावरच अवलंबून आहे आणि तुमच्या हातात आहे सर्व काही. कारण तुमच्या मनात जी मोठी शक्ती आहे ती तुम्ही ओळखलेली नाही आहे. ती तुम्ही एकदा ओळखली तर मग तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकता. आणि ती शक्ती आहे, ती मनाची शक्ती आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण निरंतर निर्मितीचा असतो आणि विश्व हे अमर्यादित असते. फक्त एक विनंती करा आणि तुम्हाला जे काही हवे आहे ते सारे तुम्हाला नक्कीच मिळेल. पैसा, आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नाती या साऱ्या बाबतीत प्रेमाच्या आवेगाला कसे काबूत ठेवायचे हे आपण येणाऱ्या जीवनात अनुभवणार नक्कीच आहोत. एखादी इच्छा मनी बाळगण्यासाठी निर्मिती प्रक्रिया कशी असावी यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत. आणि तुम्हाला जे हवे आहे ते मिळवलेले असेल, ते तुम्हाला जे नको आहे त्यात बदल करणे असेल. प्रक्रिया नेहमी नक्कीच सारखीच असते. निर्मिती प्रक्रिया कशी असते? कल्पना करा, जाणीव होऊ द्या आणि मिळवा. मग एक कल्पना,
तर तुमच्या इच्छेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी व या इच्छेची कल्पना करण्यासाठी मनाचा वापर करा आणि तुमच्या इच्छेबाबत आहात अशी कल्पना करा. तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही करत आहात अशी कल्पना करा आणि तुमची इच्छा पूर्ण झाली आहे अशी कल्पना देखील करा. मग नंतर दुसरी स्टेप येते जाणीव. कल्पना करत असताना तुम्ही ज्याची कल्पना करत आहात त्याच्याबद्दल तुमच्या मनात प्रेमही निर्माण झाली पाहिजे. तुमची इच्छा तुमच्या कल्पनेत असली पाहिजे आणि ती तुम्हाला जाणवत राहिली पाहिजे. या आवडीच्या गोष्टी तुम्ही करत आहात हे तुम्ही कल्पिले पाहिजे आणि ते तुम्हाला सतत जाणवत राहिले पाहिजे. तुमची इच्छा पूर्ण झाल्याचे तुम्हाला सतत जाणवले पाहिजे. तुमची कल्पना शक्तीच तुम्हाला तुमच्या इच्छेच्या जोडू शकते आणि तुमची इच्छा आणि प्रेमाची भावना यातूनच चुंबकत्व निर्माण होते. एक चुंबकीय शक्ती जी तुमच्या इच्छेला तुमच्यापर्यंत खेचून आणते आणि याने निर्मिती प्रक्रियेतील अर्धा भाग पूर्ण नक्कीच होत असतो. मग तिसरं तुम्ही मिळवायला शिकलं पाहिजे. तुमची इच्छा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेमाचा आवेग दृश्य आणि अदृश्य स्वरूपात काम करत असतो आणि हा आवेग तुमच्यासाठी परिस्थिती, घटना आणि लोक यांचा वापर नक्कीच करेल आणि त्यासाठी वापर करून तो तुमच्यापर्यंत तुमच्या भावना आणि तुमच्या इच्छा या सर्व काही सुपूर्द करू शकेल. मग तुमच्या इच्छेचा ध्यास तुम्हाला मनापासून असला पाहिजे. इच्छा म्हणजेच प्रेम आणि जोपर्यंत अत्यंत तीव्र इच्छा तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत तुमच्याकडे पुरेशी शक्ती येत नाही. तुम्हाला जे हवे आहे त्याची तुम्ही खरोखर इच्छा मनात धरली पाहिजे. जशी एखाद्या खेळाडूला खेळण्याची खूप इच्छा असते आणि नर्तकाला नृत्याची खूप इच्छा असते, चित्रकाराला चित्र काढण्याची खूप इच्छा असते, तसेच तुमच्या मनापासून तुम्ही जी इच्छा मनात धरली पाहिजे. कारण इच्छा म्हणजेच प्रेमाची भावना आणि प्रेम मिळवायचे असेल तर तुम्ही प्रेम दिलेच पाहिजे. तुम्हाला आयुष्यात जे बनायचे आहे, जे काही करायचे आहे, ते काही हवे आहे, सगळ्यांची निर्मिती प्रक्रिया सारखीच असते. प्रेम मिळवण्यासाठी प्रेम द्या, कल्पना करा, जाणीव करून घ्या आणि मिळवा. निर्मितीची प्रक्रिया वावरताना आणि वापरताना अशी कल्पना करा की तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे आहेच आणि या भावनेपासून तुम्हाला कधीही परावृत्त होऊ नका देऊ. आणि का? कारण आकर्षणाचा नियम तुम्ही जे देता तेच तसेच देखील ते तुम्हाला परत देतो. त्यामुळेच तुम्हाला हवी असलेली गोष्ट आता तुमच्याकडे आहे असे तुम्ही कल्पिले पाहिजे आणि असा विचार केला पाहिजे. तुम्हाला वजन कमी करायचे असेल ना तर तुम्हाला जसे शरीर हवे आहे तसे कल्पून त्यावर प्रेम केले पाहिजे. तुमचे वजन वाढत आहे असे कल्पिता कामा नये. तुम्हाला प्रवास करायचा असेल ना तर तुम्ही प्रवास करत आहात असेच तुम्ही कल्पिले पाहिजे आणि आपल्याकडे पैसेच नाहीत असे तुमच्या मनात येता कामा नये. खेळ, अभिनय, गायन, संगीत, छंद आणि नोकरी यात जर तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करायची असेल तर सतत प्रेम देत राहा, तशीच कल्पना करत राहा. तुम्हाला चांगले वैवाहिक आयुष्य हवे असेल आणि चांगले नाते निर्माण व्हायला हवे असेल तर तुम्हाला तशीच कल्पना करावी लागेल आणि प्रेम देत राहावे लागेल. जी गोष्ट अजून पाहिलेली नाही त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा आणि या श्रद्धेचा पुरस्कार करणे म्हणजे ज्यावर तुमचा विश्वास आहे ते बघणे. निर्मिती प्रक्रियेसोबत काम करणे जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा काहीतरी वेगळे आकर्षून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू लागता आणि जेव्हा काहीतरी वेगळे तुम्ही जाणीवपूर्वक आकर्षित करून घेता तेव्हा तुम्हाला ते मिळतेच. आणि लिलीच्या पांढऱ्या फुलाला आकर्षित करण्याचा प्रयत्न एका महिलेने केला आणि हे फूल आपल्या हातात आहे अशी तिने कल्पना केली आणि फुलाचा सुगंध घेतला आणि आपल्याकडे हे फूल आहे अशी तिने कल्पना तिच्या मनात केली. आणि 2 आठवड्यांनी ती तिच्या मैत्रिणीकडे रात्रीला जेवणाला गेली होती आणि तिथे टेबलाच्या मधोमध याच पांढऱ्या लिलीचा गुच्छ ठेवला होता आणि तिने कल्पिलेल्या फुलांसारखीच तंतोतंत ती फुले होती. पण तिने आपल्या मैत्रिणीला काहीही सांगितले नाही. ती जेवणानंतर दरवाजाकडे जायला निघाली इतक्यात मैत्रिणीने मुलीचे ते पांढरे फूल त्या गुच्छामधून काढले व या महिलेला दिले. कल्पना ही निर्मितीची पहिली पायरी आहे. तुम्हाला ज्या गोष्टीची इच्छा आहे ना त्याची तुम्ही कल्पना करता आणि जे तुम्ही कल्पिता तेच तुम्ही करता आणि अंतिमता जे तुम्ही इच्छिता त्याची निर्मिती तुमच्या हातून होत असते. एवढंच होत असतं. मित्रांनो, द्या आणि मिळवा. तुम्ही जे देता ना तेच तुम्हाला परत मिळत असते असे आकर्षणाचा नियम आपल्याला सांगत असतो. मग हे कायम लक्षात ठेवायला हवे. आकर्षणाचा नियम जर आरसा, प्रतिध्वनी आणि बुमरंग आणि किंवा कॉफी मशीन आहे असे जर तुम्ही समजलात ना तर तुम्हाला कशा प्रकारे कल्पना करायची आहे व तुमच्या भावना कशा असल्या पाहिजेत याबद्दलचे चित्र तुम्हाला स्पष्ट नक्कीच होईल. आकर्षणाचा नियम एखाद्या आरशासारखा आहे. कारण आरशासमोर जे काय आहे तेच जसे तसे आरसा दाखवतो आणि आकर्षणाचा नियम एखाद्या प्रतिध्वनीसारखा आहे. कारण तुम्ही जे म्हणता ते प्रतिध्वनी जसेच्या तसे तुम्हाला ऐकवतो आणि आकर्षणाचा नियम एखाद्या बुमरंग सारखा आहे. कारण ते फेकल्यावर परत तुमच्याकडे येते आणि आकर्षणाचा नियम एखाद्या कॉफी मशीन सारखा असतो.
कारण या मशीनमध्ये तुम्ही जे काही ठेवता ते जसेच्या तसे छापून येते. आणि काही वर्षापूर्वी मी काही कामानिमित्त ते भरपूर काही वेळा मी इकडे तिकडे गेलो आणि आकर्षणाचा नियम मी वापरून बघितला. मग नक्कीच ते काम करत असते. आता कल्पना हे जग म्हणजे आपल्या कल्पनांसाठी असलेले व्यासपीठच आहे. तुम्ही एखादी गोष्ट सकारात्मक पद्धतीने जेव्हा कल्पिताना आणि जेव्हा विचार करताना तेव्हा तुम्ही प्रेमाच्या आवेगाला काबूत ठेवत असता आणि नक्कीच तुम्ही त्या गोष्टींवर किंवा वस्तूंवर प्रेम दाखवत असता. जेव्हा तुम्ही काही सकारात्मक गोष्टींची कल्पना करता, चांगल्या गोष्टींची कल्पना करून त्याबद्दल प्रेम व्यक्त करता, तेच तुम्ही देत असता आणि तेच तुम्हाला परत मिळत असते. तुम्ही ज्या गोष्टीची कल्पना करत असता त्याने दुसऱ्याला इजा होता कामा नये. तुम्ही जर असा विचार केला तर तुम्हालाही तसाच अनुभव येतो आणि अशी कल्पनेलेली नकारात्मकता देखील तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला येते आणि तुम्ही जे देता तेच परत मिळवता. आणि या प्रेमाच्या आवेगाबद्दल आणि कल्पनेबद्दल काहीतरी मस्त असे मला तुम्हाला सांगायचे आहे. प्रेमाला मर्यादा नसतात. तुम्हाला जर आनंदपूर्ण राहायचे असेल ना तर तुमच्या कल्पनांच्याही पलीकडे चांगले आरोग्य आणि प्रेमाचा आवेग तुम्हाला मिळेल. आणि मी हे तुम्हाला सांगतोय कारण यामुळे तुमच्या कल्पना शक्तींच्या मर्यादा तुम्ही तोडू शकाल आणि तुमच्या आयुष्याला मर्यादा घालण्याची थांबवाल. तुम्हाला जे हवे आहे ना त्याबद्दल तुमची कल्पनाशक्ती पणाला लावा. एखादा माणूस संघर्ष करत असतो तर एकाला खूप छान आयुष्य लाभते. याचे कारण एकच असते, प्रेम. आणि चांगले आयुष्य जगणारी माणसे नेहमीच त्यांना काय पाहिजे आहे व त्यांचे कशावर प्रेम आहे याचाच विचार करत असतात आणि इतर लोकांच्या तुलनेत त्यांना त्यांच्या कल्पनांबद्दल जास्त प्रेम वाटत असते. जे व्यक्ती संघर्ष करत असतात ते व्यक्ती आपल्याला जे आवडत नाही त्यासाठी आपली कल्पनाशक्ती नकळतपणे वापरत असतात आणि ज्यामुळे त्यांच्यात नकारात्मकता निर्माण होते. आणि ही अगदी सोपी गोष्ट आहे पण याने लोकांच्या आयुष्यात खूप फरक पडला आहे आणि तुम्हालाही सगळ्याच बाबतीत फरक दिसून येईल. उत्कृष्ट मनाचे गुपित त्यांना कल्पनाशक्तींच्या वापरातच असते. अशक्य वाटणाऱ्या गोष्टींची कल्पना करणारे सर्व प्रकारच्या मानवी मर्यादा पार करू शकतात असे इतिहास सांगतो. एक लक्षात घ्या, म्हणून तुम्ही कल्पना करायला शिका. विज्ञान, औषध, खेळ, कला आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रात अशाच व्यक्तींची नावे लोकांना माहिती होतात आणि ज्यांनी या मर्यादांचे बंधन तोडले आहे त्यांनी जग बदलून टाकले आहे. तुम्ही जी काही कल्पना करता तसेच तुमचे आयुष्य असते. तुमच्याकडे एखादी गोष्ट असते किंवा नसते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती ही तुमच्या कल्पनेनुसारच घडत असते आणि बहुतेक व्यक्ती वाईट परिस्थितीची कल्पना करतात व हीच मोठी समस्या आहे. एक चांगले साधन ते स्वतःच्या हाताने नष्ट करत असतात आणि उत्तम गोष्टीची कल्पना करण्याऐवजी बहुतेक वेळा ते घाबरतात आणि सारे काही चुकीचे होईल असे त्यांना वाटत राहते. आणि अर्थातच सतत असाच विचार करत राहिल्याने तसेच घडत जाते. तुम्ही जे देता तेच तुम्हाला मिळते. नेहमी चांगलेच घडतं राहील असे समजा आणि तशाच तुमच्या भावना असू देत आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप उंची गाठली आहे असे समजत राहा. कारण अशानेच तुम्हाला प्रेमाच्या आवेगावर ताबा मिळवता येईल आणि मग तुम्ही सर्व काही मिळवू शकाल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला जसे मिळवायचे आहे तसे तुम्हाला विचार हा नक्कीच करावा लागेल आणि विचार केल्यानेच आपल्याला सर्व काही बाबतीत सर्व काही मिळत असते. मग तुम्ही जसा विचार कराल तसं तुम्हाला सर्व काही मिळू शकेल. तुम्ही याची कल्पना करता ते अस्तित्वात असते. निर्मिती म्हणजे जे अस्तित्वात असते ते जगासमोर ठेवणे हे भागवत गीतेमध्ये लिहिले आहे. तुमची जी इच्छा तुम्ही मनात धरता ती आधीच अस्तित्वात असते. कोणती इच्छा आहे ते महत्वाचे नसते. निर्मिती प्रक्रियेत ती आधीच तयार झालेली असते. 5000 वर्षापूर्वी एका पुरातन पवित्र ग्रंथात असे लिहून ठेवले आहे की सारी निर्मिती पूर्ण झाली आहे आणि जे काही निर्माण केले जाईल ते अगोदरपासूनच अस्तित्वात आहे. आणि आता 5000 वर्षानंतर क्वांटम फिजिक्सने देखील याला संमती दिली आहे आणि स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती आणि त्यातील साऱ्यांची निर्मिती पूर्ण झाली आहे. आणि तुमच्या आयुष्यासाठी व तुमच्यासाठी तुम्ही जे काही कल्पिता ते आधीपासूनच अस्तित्वात असते आणि जे अस्तित्वात नाही ते तुम्ही कल्पनेतही बघू शकत नाही. निर्मिती पूर्ण झाली आहे, प्रत्येक शक्यता मात्र अस्तित्वात आहे. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याची कल्पना करता किंवा खूप दूरवरचा प्रवास करावासा वाटतो किंवा खूप चांगले आरोग्य तुम्हाला हवेसे वाटते ना, मग तुम्हाला चांगले पालक व्हावेसे वाटते, या साऱ्या गोष्टी अस्तित्वात आहेत. या गोष्टी जर अस्तित्वात नसत्या तर तुम्ही त्यांची कल्पनाच करू शकला नसतात. तुम्हाला इच्छा असणाऱ्या गोष्टी मिळवण्यासाठी आणि अदृश्यापासून तुम्हाला दिसत असलेल्या तुमच्या आयुष्यातील गोष्टींकडून तुम्हाला प्रेम मिळणे यासाठी आधी तुम्ही प्रेम दिले पाहिजे. आणि तुमची कल्पनाशक्ती आणि भावनांच्या आधाराने तुम्हाला जसे हवे आहे त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्याची तुम्ही कल्पना करा आणि तुम्हाला जे हवे आहे त्या साऱ्यांची कल्पना करा. ही कल्पना दररोज तुमच्यासोबत असू देत आणि तुमची नाती खूप सुंदर असली
तर कसे वाटेल याची कल्पना करा आणि तुमच्या नोकरीत खूप प्रगती करत आहात अशी कल्पना करा. मग खूप चांगले आरोग्य तुम्हाला लाभले आहे अशी कल्पना करा. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करायला मिळाले तर कसे वाटेल याची कल्पना करा. यासाठी तुम्हाला साऱ्या संवेदना पणाला लावा. तुम्हाला इटलीला जावेसे वाटत असेल तर तिथल्या ऑलिव्ह तेलाचा वास कल्पनेत अनुभवा आणि साऱ्यांची चव तुमच्या जिभेवर अनुभवा आणि तिथले शब्द कानावर पडतायत अशी कल्पना करा आणि तिथल्या क्रोसियमच्या दगडांच्या स्पर्शाची कल्पना करा आणि तुम्ही इटलीला असल्यासारखेच तुम्हाला वाटले पाहिजे. तुमच्या बोलण्यात आणि विचारात म्हणा, जर असे झाले तर मग पुढील वाक्य तुम्हाला जे हवे आहे त्याने पूर्ण करा. आणि तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलत असताना त्याच्या मित्राला नोकरीत बढती मिळाली व त्याला मिळाली नाही याबद्दल तो तक्रार करत असेल तर त्याला सांगा, तुला याहीपेक्षा चांगल्या पदाची व चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे अशी कल्पना कर. कारण सत्य असे असते की तुम्हाला मित्राची अशी नोकरी मिळवायची शक्यता अगोदरच अस्तित्वात असते आणि त्याची जर तसे मनात आले आणि आणले तर त्याला ते मिळू शकते. अनु हे काही खरे नसतात. ते गोष्टी किंवा सत्यापेक्षा क्षमतांचे किंवा शक्यतांचे जग निर्माण करतात. मग मित्रांनो, तुमची कल्पना शक्ती वापरा आणि काही खेळ तयार करा म्हणजे तुम्हाला खरे बरे वाटेल आणि तुम्ही ज्यांची कल्पना कराल ते जणू तुमची वाट पाहत आहेत. ते पूर्ण आहेत पण अदृश्य आहेत आणि ते अदृश्य स्वरूपात आणण्यासाठी तुम्हाला प्रेमाच्या आवेगाला काबूत ठेवावे लागेल. आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका तरुण महिलेने नोकरी मिळवण्यासाठी काही महिने खूप मेहनत घेतली आणि आपल्या नोकरीला नोकरी आहे अशी कल्पना न करणे हा तिच्या मार्गातील मोठा अडथळा होता. आणि जी नोकरी तिला मिळेल त्यात ती समाधानी असेल असे ती रोज तिच्या वहीत लिहून ठेवत असे. पण तरी तिला नोकरी मिळत नव्हती. तिचे सततचे प्रयत्न तिला आकर्षणाच्या नियमाबद्दल सांगत होते. मग तिने असे पाऊल उचलले की त्यानंतर सारे चित्रच पालटले. तिने तिची कल्पनाशक्ती वापरण्याचे ठरवले आणि तिला जणू नोकरी मिळाली आहे अशा पद्धतीने वागू लागले. तिने सकाळचा अलार्म लावला, जणू तिला ऑफिसला जायची तयारी करायची आहे आणि येणारी नोकरी खुशीने स्वीकारेन असे वहीत लिहिण्याऐवजी या नोकरीत व या सहकाऱ्यांसोबत मला खूप छान वाटत आहे आणि असे ती लिहू लागली. दररोज कोणते कपडे घालायचे हे देखील तिने ठरवून घेतले. पगार जमा करण्यासाठी सेव्हिंग्स अकाउंटही सुरू केले. 2 महिन्यातच तिला वाटू लागले की ती नोकरी करते आहे. त्यानंतर काही दिवसांनी तिला मित्राने एका ठिकाणी नोकरी उपलब्ध असल्याचे तिला सांगितले. ती मुलाखतीसाठी गेली आणि तिला नोकरी मिळाली. तिने जे काही तिच्या वहीत लिहून ठेवले होते ते सारे काही तिला मिळाले. स्वतःला सतत जागते ठेवा. भोवतालची माणसे, गोष्टी आणि परिस्थिती काय सूचित करत आहेत याचा विचार तुम्ही करत बसता तेव्हा तुम्हाला काय हवे आहे याचा विचार तुम्ही करत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावनांप्रमाणे आणि नाही तर उधारीच्या भावनांप्रमाणे वागत असता. मग तुम्हाला नक्की कसला विचार करायचा आहे किंवा नक्की काय करायचे आहे हे ठरवण्यासाठी तुमची कल्पनाशक्ती तुम्ही वापरली पाहिजे. आणि ती वापरली तर नक्कीच तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकाल. निर्मितीच्या प्रक्रिया फार पडत असताना तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे आधीपासूनच आहे असे वाटण्यासाठी तुमची जागरूकता ही वाढवा आणि कपडे, चित्रे, छायाचित्रे, इतर संबंधित गोष्टी यांनी स्वतःला घेरून टाका. म्हणजे तुम्हाला तसेच वाटत राहील. आणि तुम्हाला नवे कपडे हवे असतील तर तुमच्या कपाटात तेवढी जागा करून ठेवा आणि हँगर तयार ठेवा. तुम्हाला जास्त पैसे हवे असतील तर तुमच्या पाकिटात त्यासाठी जागा आहे किंवा इतर महत्वाच्या गोष्टींनी तुमचे पॅकेट भरलेले आहे याचा विचार करा. आणि तुम्हाला चांगला जोडीदार हवा असेल तर ती व्यक्ती तुमच्यासोबत आहे असेच तुम्हाला वाटत राहिली पाहिजे. मग तुम्ही तुमच्या अंथरुणात की मध्यभागी झोपल्या आहात की कडेला झोपल्या आहात आणि तुमचा जोडीदार जर तुमच्यासोबत असता तर तुम्ही कपाटातली अर्धीच जागा वापरली असती. मग तुम्ही तुमची 2 टेबलची 2 माणसासाठी तयार ठेवली आहे का? मग एका माणसाची जागा तुम्हाला राखून ठेवायची आहे आणि ही सोपी गोष्ट आहे. अशा प्रकारचे जास्तीत जास्त चांगले प्रयत्न करा आणि या गोष्टी तुमच्याकडे आधीपासूनच आहेत या कल्पनेत जगा. आणि या खूप साऱ्या व सोप्या गोष्टी आहेत पण खूप शक्तिशाली आहेत. एका महिलेला घोडा हवा होता. त्यासाठी तिने अशीच आपली कल्पनाशक्ती वाढवली. तिला चेस्टनट मार्गन गेल्किन घोडा हवा होता. मग मात्र तो तिला परवडत नव्हता. त्याची किंमत $1000 होती. मग तिने तसाच घोडा आपल्याकडे आहे अशी कल्पना करायला तिने सुरुवात करायला केली आणि तिच्या लॅपटॉपवरही तिने तशाच घोड्याचे चित्र लावले. तेव्हा तिला संधी मिळेल तेव्हा ती त्या घोड्याचे चित्र चित्तारत असे. तिने विक्रीसाठी ठेवलेले घोडे बघायला सुरुवात केली आणि मुलांसोबत दुकानात जाऊन तिने घोडेस्वारीचे बूटही घालून घेतले आणि तिने सामानही बघितले. ज्या गोष्टी परवडतील अशांनी तिने खरेदी केली आणि घोड्यांचे ब्लँकेट, ब्रश, दोरी अशा वस्तू तिने घेतल्या व रोज दिसतील अशा पद्धतीने घरात ठेवल्या. आणि काही काळाने ती घोड्यांच्या खरेदीसाठी गेली आणि तिने लॉटरी ठेवली होती व जिंकणाऱ्याला घोडा बक्षीस मिळणार होता.
तिला हवा होता तसाच घोडा अर्थात तीच लॉटरी ती जिंकली आणि तिला तो घोडा बक्षीस मिळाला. तुम्हाला तुमच्या संवेदना सतत जागरूक राहिल्या पाहिजेत. या साऱ्या संवेदना तुम्ही वापरल्या पाहिजेत आणि तुम्हाला जे हवे आहे ना ते स्पर्श तुमच्या त्वचेला जाणवला पाहिजे. त्याची चव घ्या, त्याचा वास घ्या आणि बघा आणि ऐका सुद्धा. नक्कीच तुम्हाला ते मिळून राहील आणि ते तुमच्यासाठीच बनलेले आहे. या जगात तुमच्यासाठी सर्व काही बनलेले आहे. फक्त तुम्ही ते आकर्षण तुमच्याजवळ ठेवले पाहिजे. मित्रांनो, ते आकर्षण जर तुम्ही ठेवले तर मग तुम्हाला सर्व काही मिळू शकते. तुम्हाला भरपूर काही गोष्टी यातून शिकायला मिळाल्या. मग यात मेन गोष्टी काय शिकायला मिळाल्या? तुम्हाला जे हवे ते मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला जे आवडत नाही त्याबद्दल करण्यासाठी, प्रेमाच्या आवेगाला काबूत ठेवण्यासाठी निर्मितीची प्रक्रिया नेहमीच सारखी असते. कल्पना करा, जाणून घ्या आणि तुम्ही मिळवाल. तुम्हाला जे हवे आहे ना त्याच्याशी तुम्हाला जोडून देण्याचे काम तुमची कल्पनाशक्ती करते. तुमची इच्छा आणि प्रेमाची भावना चुंबकत्व निर्माण करते आणि चुंबकीय शक्ती ज्याने तुमची इच्छा तुमच्याकडे खेचली जाते. तुमच्या इच्छेसोबतच तुम्ही आहात असे समजा आणि त्याच वेळी या कल्पनेप्रती तुम्हाला प्रेम वाटू द्यात आणि तुमच्या मनापासून ही इच्छा मनात धरा. कारण इच्छा म्हणजे प्रेमाची भावना आणि काही मिळवण्यासाठी तुम्ही प्रेम दिले पाहिजे. जेव्हा तुम्ही कोणत्याही सकारात्मक गोष्टीची कल्पना करताना तेव्हा तुम्ही प्रेमाच्या आवेगावर काबू मिळवत असता आणि जितक्या मर्यादेपर्यंत तुम्ही तुमची कल्पनाशक्ती ताणता येईल तितकी ताणा आणि सारे काही उत्तम होईल अशी कल्पना करा. तुम्ही ज्या गोष्टीची कल्पना करत असता ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते आणि ती कोणती गोष्ट इच्छा आहे हे महत्वाचे नसते. तुम्ही कल्पना करू शकता त्याचाच अर्थ ती गोष्ट अस्तित्वात आहे. आणि तुमच्या संभाषणात आणि विचारात म्हणा, जर असे झाले तर मग तुम्हाला हव्या त्या शब्दांची वाक्य पूर्ण करा आणि स्वतःला जागरूक ठेवा. कपडे, चित्र, छायाचित्रे आणि इतर संबंधित गोष्टींनी स्वतःला घेरून टाका. म्हणजे तुम्हाला ते जाणवू लागेल आणि तुम्हाला तुमच्या संवेदना जागरूक ठेवा. तुम्हाला जे हवे आहे ते आधीच तुमच्याकडे आहे असे समजा आणि त्याची जाणीव होऊ द्या. चव द्या आणि स्पर्श जाणवू द्या. त्याचा वास घ्या आणि ते ऐका. निर्मिती प्रक्रियेतला तुमचा भाग पूर्ण झाला की निर्मिती प्रक्रिया पूर्ण झाली असे समजा आणि तुम्ही एका नवीन जगात प्रवास केलेला आहे. तुम्ही इच्छिलेले तुम्हाला मिळणार यावर नक्कीच तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि जेवढा जास्त विश्वास भक्कम राहील तेवढे जास्त तुम्हाला ते मिळण्याचे चान्सेस जास्त होऊन जातात आणि मग ते तुम्हाला ती गोष्ट मिळूनच राहते. मग तुम्ही असे करताय ना? तुमची इच्छा आणि तुमची भावना यात काही गोंधळ उडाल्यास भावनाच विजेती ठरते. भावनांचे क्षेत्र असते. तुम्ही जेव्हा प्रेम व्यक्त करता तेव्हा काय होते मला तुम्हाला सांगायचे आहे, कारण हे खरेच खूप छान आहे. तुमच्या भावना चुंबकत्व निर्माण करतात. या चुंबकीय क्षेत्राने प्रत्येक जण घेरलेला असतो. तुम्ही जेथे कुठे जाता तिथे हे क्षेत्र तुमच्या सोबत येते आणि पूर्वीच्या काळातल्या चित्रांमध्ये व्यक्तींच्या मागे आभा असलेले तुम्ही पाहिले असेल आणि ही आभा म्हणजे चुंबकीय क्षेत्र. याच्यामुळे साऱ्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षिल्या जाऊ शकतात आणि तुमच्या भावनांवर त्या जागेची सकारात्मकता किंवा नकारात्मकता ठरते. आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांद्वारे, शब्द व कृतीद्वारे प्रेम व्यक्त करता व तुमच्या आसपास तुम्ही अधिक प्रेम जमा करता, जेवढे जास्त तुम्ही प्रेम द्याल तेवढी तुमची चुंबकीय ताकद वाढत जाईल आणि तुमच्या चुंबकीय क्षेत्रात जे काही येते तुमच्याकडे आकर्षित होत असते. जेवढे प्रेम तुम्ही द्याल तेवढी शक्ती तुम्हाला मिळते आणि यामुळे तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने व सकारात्मकपणे विचार करू शकता आणि काही काळातच ती गोष्ट तुमच्या आयुष्यात आलेली असते आणि ही शक्ती अशी अतुलनीय असते आणि हीच या प्रेमाची शक्ती असते. आणि या प्रेमाची शक्ती तुम्हाला भरपूर काही मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते, पण ते तुम्ही आत्मसात करायला हवे आणि तुम्ही ते मिळवून घ्यायला हवे. तुम्ही जेवढे जास्त ते मिळवून घ्याल तेवढे जास्त ते तुमच्याजवळ येत जाईल आणि मग तुम्ही त्यानुसार ते मिळवू शकाल. पण तुम्ही त्याचा विचारच सोडून द्याल तर मग तुम्हाला काही समजणार नाही आणि तुम्हाला काही करता सुद्धा येणार नाही. तुमच्या विचार करण्याच्या आणि भावना व्यक्त करण्याच्या क्षमतेतून तुम्ही साऱ्या जगावर सत्ता गाजवू शकता. एवढेच सोपे आहे. माझ्या आयुष्यात घडलेली एक साधी सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो. त्यातून तुम्हाला कळेल की प्रेमाचा आवेग किती वेळात काम करतो. मग फुले खूप आवडतात. दर आठवड्याला मी फुले आणतो व त्यातून मला खूप आनंद मिळतो. बहुतेकदा मी शेतकऱ्यांच्या बाजारातूनच फुले आणतो. पण त्या दिवशी खूप पाऊस पडल्यामुळे हा बाजार भरलाच नाही. असे होणे मला वाटते की माझ्यासाठी चांगले होते, कारण त्यामुळे फुलाबद्दलची माझी ओढ वाढली आणि घट्ट होण्यापेक्षा मी प्रेमाची भावना मनात ठेवणे पसंत केले आणि त्यामुळे चुंबकीय शक्ती देखील मला जाणवली. आणि 2 तासांमध्ये माझ्या घरी एक फुलांचा सुंदर गुच्छ आला. माझ्या दूर राहणाऱ्या एका बहिणीने मोठ्या प्रेमाने तो पाठवला होता आणि मी तिच्यासाठी कधीतरी काहीतरी केले होते त्याबद्दल आभार मानण्यासाठी ही फुले तिने मला पाठवली होती. जेव्हा तुम्ही प्रेम व्यक्त करता तेव्हा परिस्थिती कोणतीही असू देत ती नक्कीच बदलते आणि मग ती बदलली तर तुम्हाला सर्व काही मिळू शकेल. आणि आता
तुम्हाला लक्षात येईल की प्रेमाची भावना मनात ठेवणे किती महत्वाचे आहे. कारण प्रत्येक वेळी तुम्ही प्रेम देता तेव्हा तुमच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र वाढलेले असते आणि तुमच्या दैनंदिन जीवनात जेवढे प्रेम तुम्ही व्यक्त करता तेवढेच तुमची चुंबकीय शक्ती वाढत जाते आणि साऱ्या चांगल्या गोष्टी तुमच्या पायाशी येतात. तुम्ही प्रेम देता तेव्हा तुमच्या आयुष्यात अशी जादू घडून येते. आज मी जितके जादुई आयुष्य जगते आहे तसेच मी कधीही नव्हते आणि माझे आयुष्य कायम संघर्ष आणि कठीण परिस्थितीने भरलेले असायचे. पण मला आयुष्याबद्दल खूप छान गोष्टींचा शोध लागला आणि मला त्याचा शोध लागला मी ते तुम्हाला सांगत आहे कारण ते भरपूर अनुभव मी घेतलेले आहेत. मग तसाच तुम्ही चुंबकीय क्षेत्र हे तुम्ही स्वामींबद्दल वापरले पाहिजे. तुम्ही जेवढे स्वामींबद्दल जास्त आतुरता आणि प्रेम दाखवाल तेवढेच स्वामी तुम्हाला चमत्कार दाखवतील आणि स्वामींची चमत्कार आणि लीला अशा घडतात की ते आपल्याला कळतात सुद्धा पण आपल्याला वळत नाही. मग ते वळण्यासाठी तुम्हाला स्वामींकडे वळावे लागेल आणि स्वामींचे नामस्मरण अगदी निर्मळ भक्तीने आणि प्रेमाने करावे लागेल. जेवढा तुमचा प्रेमाचा आवेग जास्त असेल तेवढे तुमचे प्रेम स्वामींबद्दल जास्त असेल तेवढे जास्त तुमच्या इच्छा आणि मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील. म्हणून तुम्ही स्वामींची सेवा कधी सोडू नका आणि स्वामींचं नामस्मरण कधी सोडू नका. स्वामींचं नामस्मरणही करा आणि सेवाही करा. भरपूर तुम्हाला स्वामी देतील आणि तुम्हाला जेवढं आत्मसात होणार नाही त्यापेक्षा सुद्धा जास्त स्वामी देतील. फक्त स्वामींचं नामस्मरण तुम्ही तेवढं करा. मित्रांनो, एवढे बोलून आजचा व्हिडिओ इथेच आपण संपवू. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि एक व्हिडिओला लाईक देखील करा. चला तर मग भेटूया. जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.